नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीचा मराठीचा पाठ बघणार आहोत। पान नंबर आहे 34, पाठ क्रमांक आहे 12। पाठाचे नाव आहे पाणी बचत। तर आपल्या जीवनामध्ये पाण्याला खूप महत्त्व आहे। पाणी नसते तर माणूस, प्राणी आणि झाडे यांचे जीवन शक्यच झाले नसते। म्हणूनच आपण पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे आणि पाणी वाचवले पाहिजे। चला तर मग आपल्या आजच्या या धड्यातून आपण पाणी कसे वाचवता येते ते जाणून घेऊया। एकदा सोहम आपला मित्र राजेशच्या घरी जातो। राजेशच्या घरासमोर सुंदर अशी बाग त्याला दिसते आणि बागेतील झाडे हिरवीगार दिसत आहे आणि खूप सुंदरही दिसत आहे। हे पाहून सोहम राजेशला विचारतो की तुमच्या बागेतील झाडे ही हिरवीगार कशी आहेत, म्हणजे कशी राहतात। तेव्हा राजेश सांगतो की घरातील सर्व स्वयंपाकघरात भाजीपाला आणि फळे धुतल्यानंतर जे पाणी उरते ते वाया जाऊ न देता ते पाणी बागेतील झाडांना दिले जाते। त्यामुळे पाण्याची नासाडी होत नाही आणि झाडांनाही पाणी मिळते। तसेच झाडांना पाणी देण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनतही वाचते। त्यामुळे बाग ही हिरवीगार अशी दिसत आहे। हे ऐकून सोहमला पाणी वाचवण्याची छान कल्पना मिळते। तो घरी जाऊन आपल्या बागेसाठीही अशाच प्रकारे उरलेल्या पाण्याचा उपयोग करण्याचे ठरवतो। तर या पाठातून आपल्याला असा संदेश मिळतो की पाणी हे अमूल्य आहे। पाण्याची अजिबात नासाडी करू नये। घरातील वापरानंतर उरलेले योग्य पाणी झाडांसाठी वापरावे। आपण नळ उघडा ठेवू नये, गरजेपुरतेच पाणी वापरावे आणि इतरांनाही पाणी वाचवण्यास सांगावे। आता आपण हा पाठ वाचन करणार आहोत। ऐक, मन, वाच। एक दिवस सोहम राजेशच्या घरी आला। राजेशच्या घरासमोर बाग होती। बागेतील हिरवीगार झाडे पाहून सोहमने राजेशला विचारले, राजेश, तुमच्या बागेतील झाडं एवढी सुंदर हिरवीगार कशी? राजेश सोहमला म्हणाला, अरे, स्वयंपाकघरात भाज्या व फळं धुण्यासाठी वापरलं जाणारं पाणी बागेतल्या झाडांना दिलं जातं। त्यामुळे पाणी वाया न जाता झाडांना मिळतं। झाडांना पाणी घालण्यासाठीचा वेळ आणि मेहनतही वाचते। बागही कायम हिरवीगार राहते। सोहम म्हणाला, खरंच खूप छान माहिती मिळाली तुझ्याकडून। मी घरी जाऊन आमच्या बागेसाठी याचा उपयोग करेन। तर आपण या ठिकाणी हा पाठ वाचन केलेला आहे। तर या पाठातून आपल्याला एक संदेश मिळतो की पाण्याचे महत्त्व आणि पाणी वाचवण्याचे उपाय या पाठातून आपण शिकलो आहोत। चला आपण पण सर्वजण एक छोटासा संकल्प करूया। पाणी वाचवूया, पाण्याची नासाडी टाळूया आणि झाडे हिरवीगार ठेवूया। आजचा हा धडा तुम्हाला आवडला असेल अशी मला आशा आहे। आता आपण या पाठाखाली स्वाध्याय दिलेला आहे, तो स्वाध्याय समजून घेणार आहोत। मला हे समजले। उत्तरे लिही। राजेशची बाग कशी होती? उत्तर, राजेशची बाग हिरवीगार होती। राजेशच्या बागेतील झाडांना पाणी कोठून मिळते? उत्तर, राजेशच्या बागेतील झाडांना स्वयंपाकघरात भाज्या व फळं धुण्यासाठी वापरलं जाणारं पाणी बागेतल्या झाडांना दिलं जातं। सोहमने काय ठरवले? सोहमने घरी जाऊन आपल्या बागेसाठी या पाण्याचा उपयोग करण्याचे ठरवले। विचार कर व सांग। पाणी वाचवण्यासाठी विविध उपाय सांगायचे आहेत। तर मी इथं उपाय लिहून दिलेले आहेत, ते मी तुम्हाला वाचून सांगते। 1. नळ गरज नसताना बंद ठेवा। 2. भाजी व फळे धुतलेले पाणी झाडांना द्या। 3.
पावसाचे पाणी साठवून त्याचा उपयोग करावा. 4. पाण्याचा अपव्यय टाळावा. 5. नळातून पाणी गळत असताना तो बंद करावा. प्रश्न पहिला दिला आहे. खालील शब्दांचा वापर करून वाक्ये तयार कर. 1. पाणी. पाणी ही माणसाची गरज आहे. 2. झाड. झाड आपल्याला फळ फूल देतात, सावली पण देतात. प्रश्न दुसरा. खालील अक्षरांमधील व्यंजन व स्वर वेगवेगळे कर व लिही. जसे ते इक्वल टू त प्लस ए. गी. ग प्लस ई. दू. द प्लस उ. धे. ध प्लस ए. ई. फो. फ प्लस ओ. प्रश्न तिसरा दिला आहे. पुढील अक्षरे जुळवून शब्द तयार कर व वहीत लिही. आता हे जे काही झाड दिलेलं आहे त्या झाडामध्ये काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांपासून आपल्याला ह्या जे काही अक्षरं दिले आहेत त्या अक्षरांपासून आपल्याला असे शब्द तयार करायचे आहेत. आता झा प्लस ड. झा प्लस ड. झाड. दुसरं वे प्लस ग. वे प्लस ग इक्वल टू वेग. 3 नंबर आहे बा प्लस ग. बा प्लस ग. बाग. 4. फू प्लस ल. फू प्लस ल. फूल. 5. मू प्लस ळ. मू प्लस ळ. मूळ. 6. फ प्लस ळ. फ प्लस ळ. फळ. 7. पा प्लस न. पा प्लस न. पान. 8 नंबरला आहे खो प्लस ड. खो प्लस ड. खोड. तर मुलांनो, आज आपण पाणी बचत हा पाठ वाचून घेतला. त्याचा सोप्या भाषेत अर्थ आणि स्पष्टीकरण समजून घेतले. तसेच या पाठावर आधारित स्वाध्यायातील प्रश्न आणि उत्तरे देखील समजून घेतली. मला आशा आहे की हा आजचा पाठ तुम्हाला नक्कीच समजला असेल आणि आवडलाही असेल. अशाच प्रकारे अभ्यासाचे सोपे आणि सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, पाणी वाचवा आणि आनंदी रहा. धन्यवाद.